स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे काही प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 कोलकाता, 3 पुणे, 4 बेळगाव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी भरले होते. प्रश्न क्रमांक 2, भारतातील सर्वात तरुण पंतप्रधान कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 इंदिरा गांधी, 4 राजीव गांधी, 3 राजीव गांधी, 4 लाल बहादूर शास्त्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजीव गांधी. भारतातील सर्वात तरुण पंतप्रधान हे राजीव गांधी होते. प्रश्न क्रमांक 3, स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पंतप्रधान खालीलपैकी कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 नरेंद्र मोदी, 3 राजीव गांधी, 4 अटल बिहारी वाजपेयी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान हे नरेंद्र मोदी होते. प्रश्न क्रमांक 4, भूतान या देशाला भारतातील कोणत्या राज्याची सीमा लागलेली नाही? ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम, 2 अरुणाचल प्रदेश, 3 पश्चिम बंगाल, 4 उत्तराखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड. भूतान या देशाला भारतातील उत्तराखंड या राज्याची सीमा लागलेली नाही. प्रश्न क्रमांक 5, नेपाळ या देशाला भारतातील कोणत्या राज्याची सीमा लागलेली नाही? ऑप्शन क्रमांक 1 आसाम, 2 उत्तर प्रदेश, 3 पश्चिम बंगाल, 4 उत्तराखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आसाम. नेपाळ या देशाला भारतातील आसाम या राज्याची सीमा लागलेली नाही. प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 20 फेब्रुवारी, 2 22 फेब्रुवारी, 3 24 फेब्रुवारी, 4 26 फेब्रुवारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 24 फेब्रुवारी. केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस हा 24 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत येते? ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वतरांग, 2 सातपुडा पर्वतरांग, 3 अरवली पर्वतरांग, 4 महादेव डोंगर पर्वतरांग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सातपुडा पर्वतरांग. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत येते. प्रश्न क्रमांक 8, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमरावती, 2 नागपूर, 3 बुलढाणा, 4 जळगाव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमरावती. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 पेंच राष्ट्रीय उद्यान, 2 नवेगाव राष्ट्रीय उद्यान, 3 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, 4 ताडोबा राष्ट्रीय उद्यान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ताडोबा राष्ट्रीय उद्यान. महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे आहे. प्रश्न क्रमांक 10, ब्राह्मो समाजाची स्थापना ही कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले, 2 महात्मा गांधी, 3 राजाराम मोहन रॉय, 4 आत्माराम पांडुरंग तर्खडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय. ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 11, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले, 2 महात्मा गांधी, 3 राजाराम मोहन रॉय, 4 आत्माराम पांडुरंग तर्खडकर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 12, क्षयरोग हा कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 त्वचा, 2 डोळे, 3 फुफ्फुस, 4 यकृत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 फुफ्फुस. क्षयरोग हा फुफ्फुस या रोगाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 13, कृष्णा या नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 त्र्यंबकेश्वर, 2 महाबळेश्वर, 3 अमरकंटक, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाबळेश्वर. कृष्णा या नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर, 2 गोंदिया, 3 नागपूर, 4 भंडारा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भंडारा. तलावांचा जिल्हा म्हणून भंडारा या जिल्ह्यास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही? ऑप्शन क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा,
2 महानदी, 3 कावेरी नदी, 4 सतलज नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सतलज नदी. सतलज ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.